नमस्कार. तर आपण 4 मेला नीटची परीक्षा आपण दिलेली आहे. नीटवर बोलायसाठी अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे यावर्षी नीटचा जो पेपर होता हा पेपर इतर कुठल्याही परीक्षांपेक्षा NTAने सगळ्यात कठीण असा पेपर काढला आहे. आणि या पेपरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत किमान 50 ते 60 मार्क्सचं कट ऑफ हा कमी होणार आहे. मग या नीटमधून तुम्हाला कुठल्या पद्धतीने कुठे ॲडमिशन मिळू शकेल, तर नक्कीच तुम्हाला 350 प्लसमध्ये UP असेल, MP असेल, किंवा तुम्हाला जर 500च्या आसपास जरी असेल तरी तुम्हाला छत्तीसगडमध्ये नक्की तुम्हाला हमखास ॲडमिशन मिळेल. आणि महाराष्ट्रात आपण जर विचार करतो आहे तर 525 ते 550 या मार्कांमध्ये आपल्याला अख्खा महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये सेमी गव्हर्नमेंटला नंबर आपला लागू शकतो. मग काय 525 ते 550 इतके मार्क्स आपले पाले घेणार, याच्यावर तुम्हाला मंथन करण्याची गरज आहे. परंतु जर आपल्याला आपण गव्हर्नमेंट कोट्यासाठी आपण जर बघतो असेल तर गव्हर्नमेंट कोट्यामध्ये 20,80,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. मग गव्हर्नमेंटसाठी आपल्याला एक्झॅक्ट किती पाहिजे असेल तर 1,08,000 फक्त विद्यार्थी गव्हर्नमेंटला येऊ शकतात. मग मला सांगा त्याच्यात गव्हर्नमेंटमध्ये आपण बसतो काय, कट ऑफ कुठे जाणार आहे? मग या सर्वांसाठी संपूर्ण मार्गदर्शन काउन्सिलिंग म्हणून आमच्याकडे वर्ल्ड वाईड एज्युकेशन मेन बस स्टॉप लाखनीच्या भंडारा जिल्ह्यामध्ये आपण हे ऑफिस सेटअप केलेलं आहे. आणि आमचे ऑफिस हे संपूर्ण देशभर, हेड ऑफिस रायपूर, मेन ऑफिस नागपूर, अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशभर काउन्सिलिंगची प्रक्रिया आम्ही पूर्ण करतो. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला ज्या पण मेडिकल कॉलेजमध्ये कुठल्याही पद्धतीचं ॲडमिशन हवं असेल तर त्या कॉलेजचं ॲडमिशन लेटर हे तुम्हाला आमच्या ऑफिसमधनं पूर्णतः काउन्सिलिंग करून त्या कॉलेजचं किंवा त्या विद्यापीठाचं ॲडमिशन लेटर हे तुम्हाला इथूनच मिळेल. म्हणजे तुम्हाला पालकांना किंवा पाल्याला इतरत्र कुठेही भटकण्याची गरज आपल्याला पडणार नाही. असं एकमेव ऑफिस म्हणून तर येत आहे ना, नीट नंतर MBBS, BMS किंवा कुठल्याही मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन करण्यासाठी आपण तयार आहात?